सो हाय हॅलो, मी स्वाती पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते. तर मी वजन कमी करण्यासाठी 21 दिवस चॅलेंज घेतलं होतं. तर आता 21 दिवस कंप्लीट झालेत, म्हणजे उद्या 21 दिवस होतील आणि आज 20 दिवस झाले. तर अजून काही मी वजन चेक केलं नाही, काय फरक झाला आहे म्हणून. तर मी ते उद्या व्हिडिओ बनवेल, तर उद्याच्याच व्हिडिओमध्ये सांगेल तुम्हाला. पण जेव्हा मी वजन कमी करण्याचं जेव्हा 21 दिवसाचं चॅलेंज घेतलं तेव्हा 5 दिवस झाल्याच्यानंतर 6व्या दिवशी मी वजन चेक केलं होतं. तर चांगला मला 1.5 किलोचा फरक जाणवला होता आणि त्याच्यानंतर मग मी एकदाही वजन कमी नाही केलं ह्या 20 दिवसात. तर बघू आता उद्या काय फरक जाणवतो आहे काय नाही, मला पण माहीत नाही आता, कारण मीच एक्सायटेड आहे की किती कमी झालं आहे का वाढलं आहे म्हणून. पण मी ना खरं सांगते, प्रॉपरली डाएट केलं आहे. म्हणजे साखर म्हणजे काय हे मी विसरून गेले. मला चहा एवढा लागत होता, म्हणजे प्रत्येक सकाळी उठल्याच्यानंतर माझ्या घरात ना 3 ते 4 वेळेस चहा बनते आणि 4ही वेळेस मी चहा घेत होते. प्रत्येकाला चहा टाकली की मी पण मला एक्स्ट्रा चहा टाकायचे, पण अक्षरशः मी आता एकदासुद्धा चहा घेत नाही. प्लस 5 वाजतासुद्धा चहा घेत नाही. मी ब्लॅक कॉफी घेते किंवा ताक तर मला खूप आवडतं, त्या जागी मी ताक वगैरे घेते. तर म्हणजे पूर्ण मी डायटिंग चेंज केली. जी पहिली माझी रुटीन होती आणि जे आत्ताची रुटीन आहे ना, ह्या 20 दिवसात बनवली मी, ती पूर्ण चेंज केली. आणि जेव्हा पहिलं मी 21 दिवसाचं चॅलेंज घेतलं होतं ना, तेव्हा माझ्याकडून खाण्यात वगैरे आलं होतं, म्हणजे प्रॉपर डाएट करण्यात नव्हतं आलं. पण ह्या 20 दिवसात ना मी एकदम प्रॉपर डाएट केलं आहे. आणि प्लस आता तर 4-8 दिवस झालं म्हणजे भाकरसुद्धा खाल्ली नाही मी. दुपारच्या जेवणामध्ये भाकरी वगैरे घेत होते, पण आता भाकरीसुद्धा खाल्ली नाही. फक्त मी मुगाचा चिला मी जे दाखवला होता तुम्हाला मागच व्हिडिओमध्ये, तर तो घेते. आणि मी सकाळी, आता मी तुम्हाला 2 मिनटात माझी सकाळची रुटीन सांगते सध्याची जी आहे ती. सकाळी उठल्याच्या नंतर मी कोमट पाणी घेते. कोमट पाणी घेतल्याच्या नंतर एक्सरसाइज करते. एक्सरसाइज कमीत कमी अर्धा तासाच्या वरच एक्सरसाइज करते, कधीच अर्धा तासाच्या खाली करत नाही आहे. एक्सरसाइज झाल्याच्यानंतर मग मी ब्लॅक कॉफी घेते. ब्लॅक कॉफी घेतल्याच्या नंतर 9 ते 10च्या दरम्यान आहे का 2 अंडी घेते उकडलेले. त्याच्यात पिवळा भाग जो आहे ना तो काढून टाकते, फक्त व्हाईट सफेद आहे ना तोच भाग खाते. ते झाल्याच्यानंतर पार 11 वाजता मी नाही का ताकाचा 1 ग्लास घेते. आणि जर वाटलं जर काही खावं तर मग मी नाही का घरात चणे आणून ठेवलेले आहेत, जे भाजलेले आपण म्हणतो फुटाणे मराठी भाषेत म्हटलं तर, फुटाणे ते खाते. ते खाल्ल्याच्यानंतर ना मला असं क्रेविंग होत नाही काही खावा का काही म्हणजे असं वाटत नाही आहे काही चटपटीत खावा वगैरे. आणि त्याच्यात म्हटलं ताक जर मी पिलं ना तर मला काहीच खावं असं वाटत नाही आहे, कारण मला ताक ऑलरेडी खूप आवडतं. आणि ताक पिल्याच्यानंतर जे आपल्याला असं वाटतं ना चटपटीत काहीतरी खायचं मला अशी इच्छा झाली ना, ते अजिबात माझी होत नाही आहे. त्याच्यामुळे मी एक्स्ट्रा घरात ताक आणून ठेवते. जेव्हा मला असं वाटलं काही खावा तर तेव्हा मी 1 ताकाचा ग्लास पिते. तर अशीच ही सध्याची रुटीन. आणि दुपारची मग ताक 11 वाजता पिते मी. आणि मग दुपारच्या जेवणामध्ये नाही का मुगाचं चिला घेते, म्हणजे मुगाची डाळ भिजायला घालून हिरवी मिरची लसण थोडंसं तिखट मीठ वगैरे टाकून त्या जरा चविष्ट बनवून ते मी 1 किंवा 2 घेते, दह्यासोबत म्हणा किंवा ताकासोबत. तर असं खाते मी. आणि मग संध्याकाळी परत 5 वाजता ब्लॅक टी घ्यायची. आणि जे दुपारी मुगाचा चिला घेते ना ते संध्याकाळीसुद्धा 7च्या 8 दरम्यान घेते. माझं जेवण तर 7 वाजता नाही होत, कारण आहोस लेट येतं. आणि मग त्याच्यामध्ये त्यांच्या आधी आपण जेवण करून बसायचं, हे मी तुम्हाला सांगितलेलंच आहे, हे कधी शक्य नाही आहे. तर म्हणून संध्याकाळचं जेवण काय माझं टायमिंगवर होत नाही. आणि सकाळचा नाश्तासुद्धा खरं म्हटलं तर माझं टायमिंगवर होत नाही, कारण कसं सकाळी आव्हानं जायचं असतं, त्यांचं खाणं पिणं मला टिफिन द्यावा लागतो, त्याच्यातच माझा टायमिंग निघून जातो. आणि प्रत्येक वेळेस नाही का नाश्ता करायला मला 10:30 ते 11 रोज वाजतात आणि त्याच दरम्यान माझा नाश्ता होतो. तर अशा प्रकारे माझं सध्याचं जे रुटीन आहे ना ते चालू आहे. आता उद्या बघणार आहे मी चेक करून की काय फरक जाणवला आहे काय नाही. आणि काही हरकत नाही. मला सध्या असं म्हणतात की वजन जरी कमी नाही झालं तर कोणाकोणाचं इंचेसमध्ये कमी व्हायला लागते. आणि खरंच अक्षर सांगते, मी साडी घातल्याच्यानंतर मला असं फील होतं की ब्लाऊज वगैरे ढिले झालेले मला कळतं ते. तर बघू आता उद्या आपल्याला कळेलच इंचेसमध्ये कमी झाले का खरंच डायरेक्ट 1 किलोनी 2 किलोनं कमी झाले. आणि असो त्याच्यात जरी मला काही फरक जाणवला नाही तरी जी माझी ही रुटीन आहे सध्याची ती मी डेली 3 महिने ठेवणार आहे. 3 महिन्यात आपल्याला काय रिझल्ट लागतो आहे काय नाही हे मी तुमच्यासोबत दररोज शेअर करणारच आहे. तर मी सकाळी उठल्याच्यानंतर काय करते काय नाही हे सगळं मी तुम्हाला इथं दाखवेल. तर अशा प्रकारे सध्याची जी रुटीन आहे ना ती माझी चालू आहे. साखरेचं प्रमाण म्हटलं तर मी गोड पदार्थ खात नाही, तेलकट पदार्थ खात नाही. आणि प्लस जे आपण म्हणतोय ना वडापाव म्हणा समोसे म्हणा ह्या परत काय म्हणतात पाणीपुरी ह्या सगळ्या गोष्टींपासून सध्या मी खूप लांब आहे. म्हणजे ह्या 20 दिवसात मी कसलंच काही खाल्लेलं वगैरे नाही आहे आणि घरात पण आणत नाही आहे. प्लस चिकन माझ्या घरात असतं रविवारी किंवा रविवारी तर आवर्जून असतं. आणि तेव्हा पण आता तर असं आठवत नाही आहे मला जास्त, पण मी जास्त नाही खायला लागले. म्हणजे गेल्या रविवारीसुद्धा होतं
तर मी थोडंसं खाल्लं होतं, एवढं काही नव्हतं खाल्लं, कारण ते माझ्या मनात बसले की नाही खायचं म्हणून. इच्छा होत नाही आता जसे पहिल्यासारखी होती ती तशी. प्लस भात जो आहे ना, भातसुद्धा माझा बंदच आहे. भात, साखर हे सगळं काही बंद केलं आहे. साखर तर तुम्हाला खरंच वजन कमी करायचं असेल तर खरंच साखरेचं प्रमाण कमी करा. कमी नाही, अक्षरशः बंदच करून टाका. जर तुम्हाला चहाची लयच आवड असेल ना, तर तुम्ही थोडीशी गुळाची चहा घेऊ शकताय, काही हरकत नाही. पण मी गुळाची पण चहा घेत नाही, मी ब्लॅक टीच घेते. आणि ब्लॅक टीमध्ये कधी लेमन टाकते, लिंबू, किंवा मग थोडंसं काहीतरी आपलं तूप टाकते त्याच्यामध्ये मिक्स करून, तेच घेते. तर खरंच मी साखर बंद केली आहे, कारण साखरेमुळे ना खूप लवकर वजन आपलं कमी व्हायला लागतं साखर बंद केल्याच्या नंतर. आणि प्लस आपली स्किन जी आहे ना ती पण खूप चांगल्या प्रकारे इफेक्ट करते. आणि तुम्ही बघू शकता की माझ्या जेव्हा मागचे व्हिडिओ होते ना, तेव्हा व्हिडिओमध्ये तुम्ही माझा चेहरा बघितला असेल, म्हणजे खूप डाग वगैरे फोड्यासारखे यायचे. आणि आता काही दिवसापासून ना म्हणजे फोड्या वगैरे येणं खूप बंद झाले, मी नोटीस करते, तर ते कमी झाले. तर असेच हळूहळू आपण जर लक्ष दिलं तर नक्कीच आपल्याला ज्या लेवलला पाहिजे त्या लेवलपर्यंत आपण येऊ. मला पण असंच वाटते मी नक्कीच येईल म्हणून, कारण ह्या वेळेस ना मी खूप दम मारलेला आहे, मला करायचं आहेच आणि ते म्हणजे करायचंच आहे मला 100%. म्हणून थोडंसं नाही का टाईम का लागा ना, काय हरकत नाही आहे, टाईम घेऊनच सगळ्या गोष्टी होणार आहेत. कारण हे वजन जे आहे ना ते एकत्र काय वाढलेलं नाही आहे म्हणून एका दिवसात कमी होणार आहे. हळूहळू जसं वाढले ते तसंच कमी कमी होणार आहे. तर याच्यामध्ये ना सातत्य ठेवणं खूप गरजेचं आहे. मी मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं होतं, सातत्य खूप महत्त्वाचं आहे. तर चला हा मी जो बदल केला आहे, हा बदल माझ्यात कंटिन्यू 3 महिने राहणार आहे. जरी उद्या माझं चॅलेंज संपलेलं असेल तरी पण जी रुटीन आहे माझी सध्याची मी सोडणार नाही आहे. आणि प्रत्येक दिवशी मी तुमच्यासोबत आता अपडेट देईन. आणि आता मी नाही का 7-8 दिवस झाले व्हिडिओज टाकले नव्हते चॅनलवर, काही लक्षच नव्हतं. घरात माझ्या पाहुणे वगैरे आले होते, जरा त्याच्यातच होते मी, म्हणून काही दुर्लक्ष झालं होतं. पण आणि माझं डायटिंगमध्ये पण 2 दिवस माझं इकडे तिकडे झालं होतं. घरात पाहुणे वगैरे आले तेव्हा मी स्वतःकडे लक्ष नाही दिलं. असं वाटायचं की त्यांचं बनवावं का आपलं बनवावं, त्यांना स्वयंपाक केला तर आपल्याला वेगळं कुठं बनवावं, मग तेच खाण्यात आलं माझं. तर हे प्रत्येक लेडीचं असतं की डायटिंग करायची म्हटलं की काय म्हणतो आपण की आता सगळ्यांसाठी जे जेवण बनवलंय ते सोडायचं ना, आपल्या डायटिंगसाठी वेगळी रेसिपी काहीतरी करायची. आणि एकतर घरातलं काम करून आपण थकलेलं असतोय, भूक लागलेली असते, मग असं वाटतंय की जाऊ दे मरू दे, आता कुठं मी एकटीसाठी बनवू, दुसरं काही जे बनवले सगळ्यांसाठी तेच खाऊन घेते. आणि असं म्हणूनच आपल्या डायटिंगकडे दुर्लक्ष होतं. म्हणजे आपल्याला सगळ्यांसाठी टाईम आहे, मुलांसाठी आहे, आहोंसाठी आहे, म्हणजे घरात जेवढे माणसं आहेत तेवढ्यांसाठी टाईम आहे आपल्याला. प्रत्येक गोष्ट हातात द्यावं लागते, सगळ्यांसाठी टाईम आहे. पण आपल्यासाठी स्वतः विषयी आपण दुर्लक्ष करतोय. आपल्याला काय पाहिजे काय नाही, जे सगळ्यांसाठी चालू आहे तेच आपलं पण चालू आहे, पण आपल्याला खरंच आवर्जून कुठल्या गोष्टी करायच्या काय आपण लक्ष देत नाही आहेत स्वतःकडं. तर असं न करता खरंच स्वतःकडे थोडं लक्ष द्या, 1 तास तरी आपल्याकडे द्या. आणि प्लस डायटिंग वगैरे करायची म्हटलं तर खरंच दुर्लक्ष करू नका. जसं सगळ्यांसाठी म्हणतं तसं थोडंसं स्वतःसाठी सुद्धा थोडा टाईम काढा आणि लक्ष द्या. तर चला या व्हिडिओमध्ये इथेच थांबते आणि उद्याचा व्हिडिओ नक्की पहा, कारण आपल्या वेट लूज म्हणजे 21 दिवसा चॅलेंजचा उद्या शेवटचा दिवस आहे. कारण उद्या मी रिझल्ट दाखवणार आहे 21 दिवसामध्ये काय फरक झाला आहे काय नाही. इंचेसमध्ये पण मी तुम्हाला दाखवणार, कारण मी इंचेस लिहून ठेवलेले. तर जेव्हा मी वजन मला कमी करायचं तेव्हा मी ठरवलं 21 दिवसा चॅलेंज घ्यायचं, तेव्हा मी इंचेस लिहून ठेवलेले, तर मी तुम्हाला ते सुद्धा दाखवेल उद्याच्या व्हिडिओमध्ये. तर चला आता या व्हिडिओमध्ये इथेच थांबते. बाय बाय.